मोठ्या शहरात शिकण्यासाठी जाणे आणि मोबाईलमधील महागड्या फ्री फायर गेमसाठी पैशाची मागणी करत फेसबुकच्या माध्यमातून पोराने बापासोबतच रचलेला कट आर्नी पोलीस आणि सायबर क्राईम यवतमाळ यांनी 9 जूनला उघडकीस आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या। महागड्या मोबाईल गेमसाठी आणि मेगा सिटीमध्ये शिक्षण घ्यायला जाण्यासाठी स्वतःच्याच परिवारातून पैसे उपटण्यासाठी अल्पवयीन मुलाने फेसबुकवर जवळच्या लोकांचे बनावट अकाउंट तयार करून स्वतःवरच श्रद्धांजली वाहने आणि स्वतःलाच खून करण्याच्या धमक्या वडिलांना देऊन 10,000 रुपयांची आणि तडजोड करून किमान 7,000 रुपयांची मागणी करण्याचं नाटक मागील 3 मे पासून सुरू केल्याने त्याच्या स्वतःच्या परिवारात आणि आर्नी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। अशातच घाबरलेल्या वडिलांनी आर्नी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अपराध क्रमांक 505/2022 कलम 384 506 भादवी अन्वये गुन्हा नोंद केला। यवतमाळ सायबर सेल पथकाने संपूर्ण तांत्रिक बाबीचे अचूक पृथक्करण करून फिर्यादी वडिलांच्या मुलानेच फेसबुकवर आकाश गिलोरकर, विनय टाके असे वेगवेगळ्या फेक अकाउंटच्या माध्यमातून गुन्हा केल्याचे उघडकीस आणले। सदर मुलाने गुन्हा केल्याचे पोलिसांसमोर कबूलही केले आहे। अपराध करणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खेडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात ठाणेदार पीतांबर जाधव, अमोल पुरी, सायबर सेल यवतमाळ, PSI किशोर खंडारे, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाडेकर, पंकज गिरी, अजय निंबोडकर, सतीश सोनोने, रोशनी जागडेकर, प्रवीण कुथे यांनी पार पाडली। आपले अपत्य मोबाईलवर काय करत आहे याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यावे, जेणेकरून अपराध घडणार नाही असे आवाहन यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्नी।